हॅलो. हे बघा मी डोनट बनवले आहेत. खरंच एकदम भारी झाले आहेत. परफेक्ट रेसिपी आहे. मध्ये कधी खाल्ले आहेत का डोनट तुम्ही? सेम तसेच लागतायत. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि खायला खूप भारी झाले आहेत. खरंच तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे. स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे मी. नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा मी 125 मिली दूध घेतलं आहे. 125 मिली म्हणजेच 1/2 कप. हे दूध साधं नॉर्मल आहे. गरम पण नाही, थंड पण नाहीये. रूम टेम्परेचर दूध आहे. आणि इथे 1 चमचा ईस्ट वापरला आहे मी. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. याच्यामध्येच आपल्याला 1 चमचा पिठी साखर टाकायची आहे. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. काही मेजरमेंट कमी जास्त नाहीये. तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे पण एवढेच परफेक्ट होतील. आता हे छान मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये 1 चमचा ईस्ट आणि 1 चमचा पिठी साखर टाकली आहे मी. हे छान आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्येच 1 कप मैदा घेतला आहे मी. मैदा छान चाळूनच वापरायचा आहे. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. तुम्ही नक्की करून बघा. ते मैदा आपण छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला. मीठ थोडंसंच टाकायचं, जास्त नका टाकू. आणि तो अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आपल्याला. तर हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि प्रतिभा किचनला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. आणि कमेंट करा कसे झाले ते सांगा. आता हे पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित. हे आपल्याला छान पीठ व्यवस्थित 10 मिनिटासाठी छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तेव्हाच आपले डोनेट मस्त परफेक्ट होतील. हे बघू शकता. जेवढं छान पीठ मळसाल ना, तेवढे परफेक्ट होतील डोनट. आणि हे पीठ छान हलकं-फुलकं छान होते व्यवस्थित असं मळल्यामुळं. आता थोडंसं आपण याला तेल लावून घेऊया. छान हे तेल पसरून घेऊया. खरंच रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खरंच खूप मस्त झाले आहेत. आता हे आपण 1 तासासाठी आपण असंच झाकून ठेवणार आहोत. 1 तास झालेला आहे. बघू शकता पीठ मस्त फुगलं आहे. आता हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हवा सगळी आपल्या या पिठातली बाहेर काढायची आहे आणि छान मळून घेऊया व्यवस्थित. 1 कप मैद्यामध्ये फक्त 6 डोनट झाले आहेत. हे बघा आता पीठ आपण छान मळून घेऊया. पुन्हा एकदा. आता आपण हे लाटून घेऊया. थोडंसं पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि पीठ टाकल्यावर जास्त पण पिठाचा वापर नका करू. एकदम थोड्या प्रमाणातच करायचं आहे आपल्याला. आणि छान आपण लाटून घेऊया आता. हे बघा आपल्याला एवढंच जाड ठेवायची आहे. जास्त पातळ नाही बनवायचं, कारण नाहीतर आपले डोनट जास्त चपटे होतील. आता ही डब्बा घेतला आहे मी छोटा. ह्या डब्यानेच आपल्याला गोल गोल डोनट बनवायचे आहेत. ह्याच साईजनुसार बनवायचे आहेत. जास्त खरंच पातळ नका करू. एवढं तुम्ही बघू शकता. एवढंच जाडीला ठेवायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये एक मी औषधाचं ढक्कन घेतलं आहे. त्या ढक्कनाने आपण आतमध्ये एक होल पाडून घेऊया. हे बघा आपले डोनट झाले आहेत. आता छान आपण हे कमी गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. फुल गॅसवर नका तळू. फुल गॅस केल्यामुळे काय होईल, आतून तसेच कच्चे राहतील आणि बाहेरून तेवढे शिजतील, ते तळतील. त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला छान शिजून घ्यायचे आहेत. हे बघा मस्त कलर आलेला आहे. बघा दिसायला कसे मस्त दिसतायत आणि खायला पण खरंच खूप भारी झाले आहेत. पहिल्यांदा करून बघत असाल तर थोड्या पिठामध्येच करून बघा. नंतर जास्त करा. तुमची रेसिपी परफेक्ट झाली असेल तर. हे बघा आता आपण सगळे तळून घेऊया. याच्यावर मी थोडीशी पिठी साखर टाकली आहे. हे बघू शकता. हे गरम गरम असतानाच आपल्याला पिठी साखर लावायची आहे. आणि आता मी थोडंसं चॉकलेट घेतलं आहे, डार्क चॉकलेट. हे चॉकलेट पण आपण छान वितळून घेऊया पहिलं. आणि याच्यामध्ये 1 चमचा किंवा 2 चमचे दूध टाकून छान वितळून घेऊया. हे बघा आपलं चॉकलेट
छान मेल्ट झालं आहे. हे बघू शकता. आता हे डोनट आपण छान चॉकलेटमध्ये बुडवून घेऊया. तर खायला खरंच खूप छान झाले आहेत. पण आम्हाला खूप कमी पडलेत. कारण 6च झाले, पुरले नाहीत. मी फर्स्ट टाईमच केले. एकदम परफेक्ट झाले. तुम्ही नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.